लांजा येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि तुकाराम पुंडलिक शेट्टे कनिष्ठ महाविद्यालयाने रक्षाबंधनानिमित्त 28 वर्षांची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे। सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी विद्यार्थिनींच्या वतीने तब्बल 2500 राख्या पाठवण्यात आल्या। तसेच 250 विद्यार्थिनींनी जवानांना पत्र लिहून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या। एक राखी सैनिकांसाठी या उपक्रमांतर्गत लांजा हायस्कूलमध्ये माजी सैनिक आणि पोलीस अधिकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला। यावेळी लांजातील ज्येष्ठ माजी सैनिक गजानन साळवी, माजी सैनिक मिलिंद पाटील आणि महिला पोलीस साक्षी भुजबळराव यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। विद्यार्थिनींनी माजी सैनिकांचे औक्षण करून त्यांना राखी बांधत रक्षाबंधन साजरे केले। देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम गेल्या 28 वर्षांपासून सुरू आहे। कार्यक्रमाला मुख्याध्यापक मंगेश बघाटे, पर्यवेक्षक रवींद्र वासुरकर, सहाय्यक पर्यवेक्षिका प्रमिला पाटील यांच्यासह शिक्षक उपस्थित होते। तुमच्या मनात जर एक शंका असेल की आर्मीत जायचं फक्त मुलांनी, तर हे 101% खोटं आहे। या शाळेतून ज्यावेळी विद्यार्थिनी डिफेन्स मध्ये सिलेक्ट होतील, आमचे शिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करतील। वेळ लागली, वेळ पडली, आम्हाला सांगतील, आम्ही येऊ, काही हरकत नाही। जोपर्यंत आमच्या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत आम्ही विचारल्याच्या नंतर नक्कीच तुम्हाला हेल्प करू। मला सांगायचं आहे, यापुढे तुम्ही अशी तयारी करा की जेणेकरून इकडे तिकडे भटकण्यापेक्षा डिफेन्सची तयारी करा। 8वी 9वी पासूनच होते, आर्मी स्कूल आहेत 8वी पासून सुरू होतात। तुमचे पुढचे ते आता नवोदय पासून सुरुवात करा आणि शाळेपासून तयारी करा आणि डिफेन्स मध्ये जा। तुमच्यासाठी पंख लावलेले, फक्त ते उघडायचे आणि भरारी घ्यायची, एवढंच काम तुमचं आहे।